नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमोल काकडे तुमचं नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतोय। आजचा आपला नवीन जो विषय व्हिडिओमध्ये तो आहे की शेतीचं संरक्षण कसं करायचं। कारण की आज बऱ्यापैकी रोही, हरिण, जंगली जनावर आणि इवन तो माणसांचाही सुळसुळाट जास्त झालाय। शेतामध्ये चोरी करण्याचा, नुकसान करण्याचा, हेतू पुरस्कर पाईपलाईन फोडण्याचा, मोटर तोडून टाकायचा। तर या सर्वांवर उपाय म्हणजे एकच आहे की आता मार्केटमध्ये झटका मशीन अवेलेबल आहे। ती आम्ही झटका मशीन स्वतः शेतामध्ये बसवली आणि पूर्ण शेताला वॉल कंपाऊंड केलंय। ते आता मी तुम्हाला दाखवतो। इथून आमचं कनेक्शन बाहेर आलंय आणि इथून आमचं झटका मशीन सुरू झालंय। झटका मशीनचे जी मेन असतो इथून घरात आम्ही झटका मशीन बसवलेली कृषी वैभव फार्म हाऊस मध्ये। इथून त्याचे कनेक्शन घेतलेत। हे आता गेट आहे, हा गेट केलेला आहे खाली शेतात जाण्यासाठी, त्यामुळे इथे साधे तार वापरले। परंतु झटका मशीन साठी आपल्याला हे असे जे क्लसला तार येतो हा तार वापरला जातो। जवळपास आम्ही 4 तार वापरलेत। याच्या मागचं कारण बी सांगतो की 4 तार वापरण्यामागचं कारण, जर आपण 2च तार वापरले तर याच्यामध्ये जो गॅप असतो याच्यातून खालच्या गॅप मधून कुत्रे आत येण्याची शक्यता जास्त असते। आणि गॅप जर लहान म्हटला तर रोही उड्या मारून आणि हरिण उड्या मारून शेतामध्ये एंटर करू शकते। त्यामुळे सविस्तरपणे 4 फुटाचा गॅप ठेवल्यामुळं कोणताच प्राणी मध्ये येऊ शकत नाही। फक्त माकडांचा थोडासा प्रादुर्भाव असतो की ते शक्यतो उडी मारून येतात। झटका मशीन वापरताना हे इन्सुलेटर वापरले जातात अशा प्रकारे। तर आमच्याकडे लोखंडी आयर्न रॉड होते, अँगल होते, त्यामुळे आम्ही ते वापरले। काही ठिकाणी बांबू वापरले। पूर्ण 2 एकराला आम्ही ही झटका मशीन केली। सकाळचा सूर्य उगवतोय आणि या झटका मशीनचा एवढा आम्हाला फायदा झाला की एक फ्री राखणदार जो म्हणतो आपण महिंदर किंवा राखणदार शेतीमध्ये की बिना पैशाचा, तो आम्हाला आयताच भेटलाय। चला तर मग आता झटका मशीन कशी आहे ते पाहून घेऊ आणि तिथे काय काय गोष्टी काळजी घ्यायच्या झटका मशीन लावताना ती माहिती करून घेऊ। ही आम्ही बसवलेली झटका मशीन माऊली कंपनीची सोलार फेन्सिंग सिस्टम आहे, म्हणजे सोलारवर आमची झटका मशीन काम करते। हे जे वायर आलेलं दिसतंय तुम्हाला, हे कनेक्शन हे सोलार थ्रू आलेलं आहे। अमेरॉन कंपनीची बॅटरी आम्ही याच्यामध्ये टाकली। बॅटरी कॉन्फिगरेशन पाहून घ्या तुम्ही। जवळपास 35 एम्पियरची बॅटरी वापरली। 35 एम्पियरची बॅटरी वापरण्यामागचं कारण काय आहे की तुम्ही जर छोटी बॅटरी वापरली आणि क्षेत्रफळ जर जास्त मोठं असेल तर मग झटका मशीन काम नाही करत। झटका मशीनची आपली याची खासियत काय काय पाहू। सायरन आहे, डे नाईट ऑटो मोड आपण करू शकतो। 1 वर्षाची वॉरंटी येते। सरकार मान्य असायला हवी, कारण काय होतं त्याच्या झटक्याचं प्रमाण ठरलेलं असतं। तर याचे बटन माहित करून घेऊ आपण काय काय। इथे हे ऑन ऑफचं बटन आहे, हे मी आता ऑन ऑफ केलंय। बघा तुम्हाला आवाज येतोय आणि या बघा तारांमधून कसा आवाज येतो झटक्याचा। आता चार्जिंग उतरली तर सकाळ झाली, फुल नाईट चालू होतं। थोड्या वेळामध्ये ऑटोमॅटिक याच्यामध्ये 12 तास चालवायचं का 24 तास चालवायचं हे पण बटन आहे। हाय पॉवर किंवा लो पॉवर, इथं अलारामचा सेन्सर दिलाय। हा बजर आहे, ऑन केला आणि तिकडे जर कोणी म्हणजे टच झाला एखादा प्राणी तर इकडे अलाराम वाजतो मोठ्या मोठ्यानं। हे नॉब आहे, त्याची इंटेन्सिटी कमी जास्त करायची झटका मशीनची। अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये झटका मशीन बसू शकता। जवळपास बघू शकता की 20 kV ची झटका मशीन आहे आणि सरकार मान्य असल्यामुळे याचे जे बीट असतं म्हणजे झटका देण्याचा जो सेकंदाचा वेळ असतो हा गव्हर्नमेंटने ठरवून दिलेला असतो। म्हणजे कंटिन्यू ते झटका देत नसतं, एका सेकंदामध्ये 1 बीट असं त्याचं लिमिटेशन असतं। म्हणजे 1 बीट, 2 बीट सेकंद किंवा 2 सेकंदा मिळून जे एका सेकंदामध्ये जास्त बीट देतात त्यांचा थोडा झटक्याचा म्हणजे धोकादायक असतं इतरांसाठी आणि सर्वांसाठी। तर तशा मशीन शक्यतो टाळायचं। त्यांचं बीट चेक करून घ्यायचा की सरकारच्या नियमानं किती बीट पाहिजे एका सेकंदामध्ये, किती म्हणजे जो टुनटुन तुम्हाला आवाज येतोय याचा तो किती हे पाहिजे। आता थोडक्यात याचा खर्च जाणून घेऊया आपण झटका मशीन बसवण्याचा। तर आमची जी झटका मशीन होती ही 20 किलोवॅटची असून 6 ते 6.5 हजारची मशीन आहे। सोलार पॅनल आले तर 4000ची 35 एम्पियरची बॅटरी घेतली कारसाठी वापरलेली आणि शक्यतो बॅटरी ही जास्त एम्पियरची घ्यावी। जेवढं तुमचं क्षेत्रफळ जास्त तेवढी बॅटरी मोठी घ्यावी, नाही तर तुम्ही मोटरसायकलची बॅटरी आणली तर ती झटका देऊ शकत नाही, त्याच्यामध्ये ताकद कमी पडते।
आणि त्याच्यानंतर जे इन्सुलेटर आणि वायर लागले हे जवळपास 6 ते 7 हजाराचं मटेरियल लागलंय. म्हणजे एकंदरीत 16 ते 17 हजारामध्ये आम्हाला पूर्ण 2 एकराला झटका मशीन आम्हाला बसवता आली. आणि आता गेले 2 वर्ष झाले आम्ही झटका मशीन बसवली, तर वन्य प्राण्यांचा अजिबात आम्हाला प्रादुर्भाव नाही. आमच्याकडे रोही म्हणजे जी नीलगाय असते त्यांचा खूप प्रादुर्भाव वाढला होता. त्याच्यानंतर रानडुकरांचाही प्रादुर्भाव वाढला होता, हरिणांचा प्रादुर्भाव वाढला होता. या सर्वांना आळा बसलाय. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही नक्कीच झटका मशीनचा वापर करा आणि स्वतःच्या शेतीमध्ये फुकटचा राखणदार ठेवून द्या. 24 तास काम करणार. आता ही रियालिटी. आता सूर्यदेव निघालाय, हे बघा इकडून सूर्य निघालाय माझ्या पाठमोरी. तर झटका मशीन रिचार्ज होण्याचं काम सुरू झालंय. त्यामुळं याची एनर्जी कधी संपत नाही. आपली बॅटरी मोठी असल्यामुळे आपल्याला 14 ते 15 घंटे जवळपास आपल्याला त्याचा बॅकअप मिळतो चार्जिंगवर रात्रीसाठी. आणि डे साठी तर सौर प्लेट वरून झटकाही चालू राहतो आणि चार्जिंगही सुरू असते. शक्यतो आपण दिवसा शेतामध्ये असतो, त्यामुळे मग दिवसा आपण झटका मशीन बंदच ठेवतो. पण एखाद्या वेळेस तुम्ही गावाला गेले किंवा तुमचं शेत राखण्यासाठी कोणी तयार नाही, तर दिवसाही तुम्ही डे टाइमला झटका मशीन चालू करून ठेवू शकता. फक्त मग दिवसाला जर झटका मशीन चालू करायचं असेल तर थोडेसे साईन लावून दिले पाहिजे की बाई ते झटका मशीन वगैरे आहे, कोणी हात लावू नये. शेताच्या चारी दिशेनं तेवढं हे काळजी घ्यायची. काय होईल, प्रॉब्लेम काही नसतं, फक्त लहान मुलांना झटका लागला तर थोडं त्यांची सहनशक्ती कमी असते. आणि झटका मशीनच्या नावाखाली कृपया शेतकरी मित्रांनी फक्त त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी सोडू नये. तर काही शेतकरी झटका मशीन लावलंय म्हणताय आम्ही, त्याच्यामध्ये चोरून इलेक्ट्रिसिटी सोडता. म्हणजे वीज सोडू नका त्याच्यामध्ये. 240 व्होल्टचा आपला जो ओरिजिनल असतो त्याने आर्थिक म्हणजे त्याने मानवहानी नक्की होईल. प्राणी तुम्ही मारण्यासाठी जरी गेला तर हे म्हणजे नियमाच्या बाहेर आहे. वन्य प्राण्यांची हत्या करणं नियमाच्या बाहेर आहे आणि वन्य प्राण्यांसोबत याच्यामध्ये जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे झटका मशीनच्या नावाखाली शेतकऱ्यांनी ती एक काळजी घ्यावी की त्याच्यामध्ये करंट सोडू नये. ओरिजिनल जो लाईटचा 240 व्होल्टचा करंट आहे तेवढी मात्र काळजी घ्यावी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. इतर शेतकऱ्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा, त्यांचाही नक्कीच फायदा होईल. आणि आपल्या टोमॅटो ट्युशन सिरीज ही आपली इथून पुढे कंटिन्यू सुरू राहील. पण आता हे आमचं टोमॅटो नियोजन असल्यामुळे आम्ही ही झटका मशीन टोमॅटोसाठीच वापरलेली. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.